गाडी का अडवली कारण सांग रे. चल नीट बोले. चल तू हे बोलला ना. नीट बोल रे. म्हणजे बाईशी बोलता लाज वाटते का? अरे छत्रपतींची वाघीने फाडून टाकाल. ताई ओ ताई. समजला ना. हीच लायकी तुमची. बरोबर बोलू राहिले. दादा तुम्हाला चांगलंच बोलते. तुम्हाला नाही नाव ठेवते. त्याने लेडीजला शिव्या दिल्या. लायकी काढली. भिकारी बोलला आम्हाला. तुम्हाला शांत. आम्ही दिले असते 200 रुपये इज्जतीत. आम्हाला प्रामाणिकपणे आम्हाला हे बंद करा. पावती. त्यांनी भेटत अडचण तुम्हाला मी विचारतोय. हे केल्याने काय फरक पडत? ऐका आम्ही रस्ता चुकलो. आम्हाला जायचं होतं पण ऐका मी सांगते. हे बंद करा. नाही असू द्या. ऐका नाही दादा नाही. ऐका 2 मिनिटं ऐका. भाऊ ऐकून घ्या. भाऊ ऐकून घ्या. आम्ही रस्ता चुकलो पण आता पंढरपूर मध्ये आलो तर ह्यांचं म्हणणं आहे की दर्शन घेऊन चाला. मग आम्ही हे शोधतोय. आम्हाला काही इथलं माहिती नाही. भक्त निवास वगैरे काही शोधू म्हणलं आणि मग थांबू तर यांनी गाडी अडवली. हे म्हणे पावती फाडा. म्हणलं कसली पावती? जर आम्हाला नाही गाडी इथं जागा मिळाली तर आम्ही का थांबायचं इथं? बरोबर आहे की नाही? म्हणे रूल्स आहे इथं प्रत्येक गाडी गेली का तिला पावती फाडावी लागते. असा कुठला महानगरपालिकेचा रूल्स आहे सांगा? तुम्ही पावती वाचली? पावती दाखवलीच नाही त्यांनी. मग आम्ही त्यांना तेच म्हणलं तुम्ही आम्हाला पावती दाखवा. ते काय म्हणता पैसे द्या आधी तर पावती मिळेल. मग आता हे कोणाची चुकी आहे? आमची चुकी आहे का? शांतच आम्ही नाशिककर शांतच. नाशिक भारतामध्ये आणि पंढरपूर पाकिस्तान मध्ये असं नाही. असं तुम्ही समजता. असं दाखवलं ना. कोण वाचते तुमच्याकडे? द्या इकडे. आम्ही शिक्षिका आहे. नॉर्मल नाही ना. शिक्षिका आहे आम्ही. आम्ही तुम्हाला काय म्हणायला लागलोय? तो माणूस घाणेरी शिवाय देतो स्त्रीला. लाज वाटते? भिकारी बोलतो हे बोलतो लायकी काढतो. तुझं काय काम आहे? बस मग गाडी. नाही आमच्या सोबत नाही येते. होय काय म्हणतो रे? खोटं बोलता येते. आमचे माणसं अजून खाली उतरले सुद्धा नाही. हा मुलगा सोडून खोटं बोलायला 1 नंबर. हॅलो नागरिकांनो ऐका. हे बघा ही फसवणूक आहे पार्किंगची. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. नागरिकांना ऐका. सगळे महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्रातील बाहेरचे नागरिक. हे बघा पंढरपूर मध्ये कशी फसवणूक होत आहे. हे बघा हे पंढरपूर आहे. तुम्ही पावती वाचली का? वाचली. काय झालं? हे महानगरपालिकेचे पैसे घेतात 200 रुपयांनी. इथे स्वच्छता तुम्हाला दिसते. बाटल्या पडलेल्या. हे बघा कचरा बघा तुम्ही दिसतंय सगळ्यांना. नागरिकांना बघा. महाराष्ट्रातील नागरिक सगळे बघा. पहिले हा कचरा बघा. आहे स्वच्छता. रस्त्याला कुठेही गाड्या लावलेल्या आहेत. जो रस्ता जाण्या येण्याचा आहे तिथे सुद्धा पार्किंगच्या गाड्या लावलेल्या आहेत. आणि प्रत्येकाकडनं हे पैसे घेतात असं सांगतायत बघा. फेसबुक नागरिक सगळे बघा. महाराष्ट्रातील ऑल पब्लिक. हे बघा हे लोक आहे. बोलण्याची इथल्या लोकांना अजिबात पद्धत नाही. एका स्त्रीबद्दल किंवा एका बाहेरच्या आलेल्या पाहुण्यांचं कसं स्वागत करायचं या लोकांना अक्कल सुद्धा नाहीये. डायरेक्ट शिवीगाळ करतायत. डायरेक्ट भिकारी बोलतायत. डायरेक्ट म्हणतात तुझी लायकी आहे का? आमची लायकी नसती तर आम्ही फिरायला आलेलो असतो का इथे? बोला. हे बघा सगळे. हे बघा पब्लिक फक्त देखावा बघण्यासाठी बघा. याच्यामुळे महाराष्ट्र मागे. हे बघा हे पब्लिक आहे पंढरपूरचे. हे बघा हा कचरा बघा. स्वच्छतेसाठी पैसा घेतला जातो ना. स्वच्छतेसाठी पैसा घेतला जातो महानगरपालिकेचे. तुम्ही पण ऐका. सर साहेब पाटील साहेब तुम्ही पण लाईव्हला आहे माझ्यासोबत. पंढरपूरचे पाटील साहेब. हे बघा कचरा बघा पाटील साहेब दिसतोय तुम्हाला? हे बघा हे लोक आहे महानगरपालिकेचे पावती फाडणार. हे बघा पाटील साहेब बघा. पोलीस चौकीला यायला तयार नाही.
नाहीये, ते म्हणता पोलिसांना इथे बोलवा. हे बघा, हे बघा, हे बघा, रिक्षा कुठे लावलेला आहे, ही पार्किंग बघा, ही स्वच्छता बघा. स्वच्छतेच्या नावाखाली 200 रुपयाची पावती फाडली जाते. हे बघा, हे बघा, स्वच्छतेच्या नावाखाली पावत्या फाडल्या जातात. बघा पंढरपूरची अवस्था बघा. आलेल्या अतिथींचे स्वागत कसे केले जातात. पाटील साहेब ऐकताय ना तुम्ही. माऊली बोलायचं. अरे आमची लायकी काढली असती तर आम्ही तर आलो असतो का, आम्ही तर आलो असतो. नाही, हे आमच्या नाशिक मध्ये या, आमच्या नाशिक मध्ये या. एक वेळेस आम्ही स्वतः उपाशी राहू. हा, एक वेळेस स्वतः उपाशी राहू, पण आलेल्या पाहुण्यांचं चांगलं स्वागत करतो. हा, या. हे बघा पाटील साहेब, हे बा, हे स्वच्छतेच्या नावाखाली पावत्या फाडताय साहेब. थांब ग. या, स्वच्छतेच्या नावाखाली पावत्या फाडताय. बघा स्वच्छता बघा यांची. अजून दाखवू का तुम्हाला पाटील साहेब. थांबा. बघा हे रस्त्याचे पार्किंग बघा कसे आहेत बघा. हे बघा पाटील साहेब बघा. हा, तुमचंच पंढरपूर म्हणतात ना तुम्ही. हे बघा पाटील साहेब, हे लोक, हे पंढरपूरचे लोक. तुम्ही म्हणे या आमच्या पंढरपूर मध्ये असं स्वागत करता तुमचे पाटील साहेब. बघा पाटील साहेब, बघा पाटील साहेब. नाही चला पाटील साहेब, चला पाटील साहेब. धन्यवाद. पंढरपूर मध्ये तुम्ही आमचं चांगलं स्वागत केलं त्याच्याबद्दल धन्यवाद. हो हो, हे बघा, हे चेहरे घ्या, लक्षात घ्या. ह्या बोलून पोलीस चौकीला यायला तयार नाही. तुमच्या पोलीस चौकीला यायला तयार नाही. हे बघा. हो चल. ऐका, 200 रुपये द्या. 200 रुपये द्या. नाही द्या, नाही द्या. 200 रुपये. तुम्ही आमची लायकी काढली ना नाशिककरांची. 200 रुपये. नाही थांबा, 200 रुपये द्या. 200 रुपये. भंगार कोण आहे. मी काय बोललो. पैसे कोण मागतो. मी मागतोय का तो मागतो. 200 रुपये द्या. 200 रुपये द्या. आणि भिकारी इकडे. पाटील साहेब, हे बघा, हे 200 रुपये. पाटील साहेब बघा, लाईव्ह तुम्हाला व्हिडिओ कॉलिंग केलाय. पाटील साहेब हे बघा, हेच उद्या पोलीस चौकीला बोलून घ्या यांना. अरे भाऊ, अरे भाऊ घे, अरे घे रे, अरे घे, अरे घे. आई घाल्या, घे मग दर, आई घाल्या दरे दरे. आओ पाटील साहेब, हे बघा फोन लावला. पाटील साहेब, पाटील साहेब घ्या. दरा पावती द्या चला आमची. पावती द्या आमची चला. पावती द्या आमची चला. पावती द्या ना आम्हाला. आम्हाला इथं थांबायचं. पावती देणार आहे. आम्हाला थांबायचंय. दादा पावती द्या. दादा पावती द्या. दादा टोपीवाला पावती द्या ना, आम्हाला थांबायचंय. पावती द्या. पैसे दे ना. आता पैसे पावती द्या. पावती कोण देतंय पावती. अरे पावती द्या. आय पावती द्या ना, आम्हाला इथे थांबायचंय. आम्ही इथे दर्शन घेणार आहे. काय करा तरी करा तुम्ही. द्या ना, नाव लिहून द्या ना. सर सर मी पावती देते, पैसे देते बघा. तर थांबा. तू सोड, तू चल. अजून त्याच्यात गुरमी गेलेली नाही पाटील साहेब. धरा. ओ द्या ना पावती. आता तुझा काय संबंध म्हणजे. हा नाही, तो आडवत आले. चल रे, पावती दे. पावती दे पाटील साहेब. बघा आता पावती दे. बा इकडे बघा पाटील साहेब. उद्या पोलीस चौकीत बोला यांना. हॅलो पाटील साहेब. जरा अख्खा महाराष्ट्र मला ओळखतो. एवढी फेमस आहे मी. हो थांब. नाही पावती कोण देत नाही आम्हाला. बा आम्ही रूल्स तोडत नाही. आम्हाला पावती देत नाही. आता का तुम्हाला कॉलिंग केलाय म्हणून. हो तुम्हाला कॉलिंग केलाय म्हणून.
पावती घ्यायची, आपल्याला इथंच थांबायचं, दर्शन घ्यायचं पंढरीच्या विठ्ठलाचं. द्या पावती, पावती द्या ना. नाही ना, तो गेला ना, भाड खाऊ गेला ना, म्हणे तुझ्या आई घालायला नाही घालायला. पावती द्या ना आम्हाला, आता आम्हाला थांबायचंय, आम्ही इथेच थांबणार. नाही द्या, पावती द्या. हे चल रे, पावती दे, पावती घेऊन दे. इथे थांबायचं, दर्शन घ्यायचं, पंढरीच्या विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं, मगच जाईल. द्या, चला पावती द्या. पावती द्या ना. फक्त व्हॉइस रेकॉर्डिंग नाही झालं तुमच्या लोकांचं शिव्या देताना. माझ्या ह्याच्यात झालंय, माझ्या ह्याच्यात झालंय ना, सगळं झालंय. काय नाही झालं, आम्ही पावती फाडली नाही ना म्हणून वाद घातले. काही नाही झालं, मी सांगते ना, मला विचारा. हा, मला विचारा, आमच्याशी वाद घातले. हा, ओ कोण आहे पावती देणारे? कुठे गेले पावती देणारे? द्या हो, आम्हाला दर्शन घ्यायचं, उशीर झाला, मुलं आहे, भूक लागली आम्हाला. तुम्ही आले ना भाऊ, तुम्ही आम्हाला मदत करायला. हो आले, मदत केली, तुमचे फार उपकार आहे, तुम्ही सहकार्य केलं. पावती द्या ना आम्हाला, हो पावती द्या ना, पावती द्या, पावती घेऊ द्या ना. राग शांत होऊ द्या. पावती देता की नाही? कुठे गेला तो? पावती द्या, चल पावती द्या, इज्जतीत पावती द्या. थोबाडात माराल पावती नाही दिली तर. पावती द्या, गाडी समोर तू उभा राहिला होता ना, पावती द्यायची. चल काट पटकन, नाही तर अशी थोबाडात दिल ना. पावती दे, पावती दे, पावती दे. मी काही पण करू शकते, मी काही पण करू शकते. पावती दे, पावती दे, पावती दे, पावती दे. आडवा झाला होता ना बाळा. हा, आडवा झाला गाडीला आमच्या. पावती द्या ना आता. अजून तू चड्डीत आहे, चड्डीत तू गाडीला आडवा उडायला. चल पावती दे, चल. पैसे ठेवले साहेब, पावती द्यायला लावायला. चला पावती द्या, चला चला पावती द्या पटकन. आम्हाला पावती पाहिजे, पैसे दिलेले आम्ही. हे बघा, हे पैसे दिलेले. हा मुलगा गाडी समोर उभा राहिलेला होता, हा मुलगा पंढरपूर मध्ये, महाराष्ट्राच्या पंढरपूर मध्ये, छत्रपतींच्या राज्यामध्ये. आम्ही नाशिककर असून या आमच्या नाशिककरांना शिव्या घातल्या आई माईवरनं. हे छत्रपतींचे. अरे दाढी वाढून तिळे लावून का तुम्ही छत्रपतींचे मावळे होता? अरे हाड, पावती देतो का नाही? पावती देतो का नाही? हा, तू गाडी समोर चल, उभा राहा, चल गाडी समोर, चल गा, चल चल. आडवा झाला, गाडी घालते तुझ्या. चल, काय केस होईल ते होईल. चल चल, गाडी समोर उभा राहायचं. चल चल, गाडी समोर उभा राहा. नाही, हा असू दे ना, आपल्याला भूक लागली, आपल्या भोवती तमाशा घातला, नीट चाललो होतो, नीट चाललो होतो. आम्ही काय म्हणलं, आम्हाला मिळालं, आम्ही इथे थांबू. आम्ही पावती शांत बस, तुला शांत बस म्हणलं. पास काय सगळं केलेलं आहे त्यांनी. अहो तुम्ही कोटेदार कोणी बनवतं, होय ना, लाग बनवून देऊ. चल आता, चल गाडी समोर उभा राहा. जर खरे होते तर का पळाले दादा? काय गुन्हा दाखल का करायचा पळाले? आमच्याविरुद्ध का? खरे होते ना सगळे, सगळ्यांनी तोड. हे पब्लिक आहे, हे पंढरपूरची पब्लिक आहे. बघा, हे सगळे बघा, नालायक पब्लिक आहे. हे बघा, हे यांची वागणूक आहे, वर्तणूक आहे. हे बघा, चला पोलीस चौकीला बोलवलं तरी हे येत नाहीये साहेब. हो, चला, नाही पैसे घ्यायचे, पावती द्यायची आम्हाला, पावती द्यायची ना आम्हाला. पावती द्या. आम्ही पावती घेतल्याशिवाय मी पण जाणार नाही. पावती द्या, पावती द्या. चला, पावती पाहिजे आम्हाला, पावती पाहिजे म्हणजे पाहिजे. नाही का, पावती घेऊ दे. रूल्स आहे ना इथला, रूल्स आहे ना, रूल्स आहे ना. हा, अरे गरीब यांना, आमची भिकारी, आमची लायकी काढली, आमची लायकी नसती तर आम्ही फिरायला आलो असतो का? हा, नाही, पावती दिल्याशिवाय मी जाणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आओ राजे, शंभू राजे, बघा हे, बघा हे. नाही, अगं पावती घेऊ दे ना. आपल्याला नाही, आपल्याला थांबायचं इथे. पावती दे, त्यांच्यातून आपल्या काही फरक आहे. चला, पावती, पावती नाही, पावती पाहिजे. रूल्सचे नियम आपण तोडायचे, आपण चुकायचं नाही. नाही, ते म्हणता ना, रूल्स आहे.
द्या नाही 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 चला पावती द्या तो कुठे गेला? चल ना ते पोरं रडायला लागले चला द्या पावती द्या नाही पावती घेतल्याशिवाय मी नाही आला थांब गा चला तुम्ही चला मी आली चला 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 तुम्ही पावती द्या चला द्या पावती दादा द्या ना मी पाया पडू का तुमच्या अहो, माझं काय संबंध पावती द्या ना तुमच्या बरोबर बसतो मी. हा बसा पावती द्या बोलवा तुम्ही ए, काढ ना दादा तू पावती पावती द्या ना आम्हाला अहो मी पाया पडते तुमच्या पावती द्या आम्हाला आम्ही रूल्स तोडणाऱ्यातले नाही रूल्स तोडणार नाही अजिबात नाही हं? किती धिंगाणा झाला. मग तोच ना अहो आम्ही काय म्हणलं आम्हाला फक्त बघू द्या आम्हाला निवास मिळाला तर आम्ही थांबू नाही तर आम्ही इथला निवास होणार होतो रिवास त्यांना म्हणलं आम्हाला गाडी तरी नाही इथनं गाडी काढणारच नाही आमचा रूल्स आहे हा गाडी काढून बघा तो पोरगा उभा राहिला गाडी समोर हाच हा मला भीती वाटते. ते पोरीची भीती वाढली. चल चल कोण घाबरते ए, चल कुणीतरी ए अशी तशी नाहीये समजलं ना अखंड महाराष्ट्र का अखंड भारत ओळखतो चला उठायचं नाही पावतीवाला शोधते याच्या खिशात बुकलेट चल रे काढ रे काढ बुकलेट दे आणि तुम्ही तशी दमदाटी करू नका. नाही तसं पावती द्या खिशात हात नाही शिव्या देऊ शकता तुम्ही लेडीज पावती खिशात द्या हात घालू शकत नाही ताई. तुम्ही ताई असं जबरदस्ती पावती द्या नाही पावती द्या देऊ दे ना त्यांच्या हातात. नाव लिहा चल खिशामध्ये हात तुम्ही घालू शकत नाही. नाव लिह चल हात निघाल लिहा सौ खिशामध्ये हात घालू थांबा शकत नाही. सौ जया प्रवीण कोटकर नाव लिह चल ते पैसे दे आता पावती आहे ना द्या ना. अहो तुम्हाला काय पावती द्या. सांगतो पावती देतो तुम्ही पर्यंत शांत व्हा. पावती मिळते. हे काय तुम्हाला हे बघा, बेकायदेशीर काही चाललेलं आहे. हॅलो हा सर थांबा मी पावती घेते तुम्हाला परत कॉल करते चला चला हॅलो हा पावत्या दाखवायचे नाही ना दादा अरे मग ती आता देऊन गाडी टाकायची ना तुझ्या पावती. माझ्या कार्याला अहो जरांगे पाटील साहेब तसंच आहे चालू आहे ते चला हे बघा जरांगे पाटील चला आता दे द्या ना पावती. पटकन दादा दे ना पावती ड्युटी संपली. म्हणजे या पावत्या तुम्ही असून देते नाही मग काल आडवायचं. अहो द्या एवढी पब्लिक आहे अहो कोणी सहकार्य करा आम्हाला पावती द्या बा आम्हाला पंढरपूर मध्ये राहू देत नाहीये हे पब्लिक राजा भाऊ आजे माझे मावळ सासरे चला जगदीश गोडसे आमचे जगदीश हे म्हणतात तुकाराम गोडसे आपल्याला याचं त्याचं नाव सांगायचं नाही मी महाराष्ट्रात राहते महाराष्ट्र माझा हक्काचा आहे मी ते सगळे काही हक्क गाजवणारच काय जरांगे पाटील साहेब बरोबर आहेत ना उत्तर द्या मला चला पावती द्या आमची चला चला पावती द्या आमची द्या आमची पावती द्या सर पावती देत नाहीये लोक हा ऐका मी बेधडक आणि रोखठोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा.